नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आपल्या यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सराव परीक्षा इयत्ता 10वी विषय भूगोलची प्रश्नपत्रिका, जिला तुम्ही सराव परीक्षा म्हणतात। सराव परीक्षेसाठी ही प्रश्नपत्रिका अत्यंत उपयुक्त आहे। तसेच विद्यार्थी मित्रांनो, जी तुमची पूर्वची परीक्षा असणारे पूर्व प्रिलिमिनरी एक्झाम तिच्यासाठी ही कृतीपत्रिका अत्यंत उपयुक्त आहे। सो तुम्ही जर या व्हिडिओवरती नवीन आले असणार तर या व्हिडिओला लाईक करून द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा, कारण अशाच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो। आणि जेव्हा तुमचा बोर्डाचा पेपर आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यावेळेला आम्ही तुमच्यासाठी IMP प्रश्न वगैरे घेऊन येणार आहे की भूगोलमध्ये एक्सपेक्टेड क्वेश्चन्स कोणते विचारले जातात किंवा कोणते प्रश्न येणार आहेत। तसेच विद्यार्थी मित्रांनो, IMP क्वेश्चन्स वगैरे घेऊन येणार आहे भाषा विषयासाठी, मराठी, हिंदी, इंग्रजी। तसेच विद्यार्थी मित्रांनो, सायन्स आणि मॅथ्ससाठी देखील आम्ही तुमच्यासाठी IMP प्रश्न घेऊन येणार आहोत। सो प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा आणि आमची कोणतीच अपडेट मिस होऊ नये यासाठी तुम्ही आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा, ज्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। अदरवाईज लिंक जर ओपन होत नसेल, तुम्ही डायरेक्टली टेलिग्रामवरती जे चॅनलचं नाव दिसते ते सर्च करा, तिथे तुम्हाला मास्टर वगैरेचा ग्रुप दिसेल, ज्यावरती 2000हून अधिक विद्यार्थी जॉईन आहेत आणि तुम्ही जॉईन करा। ओके, आता बघा विद्यार्थी मित्रांनो, सराव प्रश्नपत्रिका यामध्ये इथे तुम्हाला दिला आहे इयत्ता 10वी विषय आहे भूगोल। आणि बघा, याआधी आम्ही तुम्हाला सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका दिल्या आहेत, तर तुम्हाला चॅनलवरती मिळतील, तुम्ही ते बघितलेले नसतील तर बघा। सर्व विषयाच्या आहे, मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित 2, विज्ञान 2, इतिहास, भूगोल सर्व विषयाच्या तुम्हाला मिळून जातील। ओके, आणि काही व्हिडिओ सापडत नसतील तर तुम्ही आम्हाला पर्सनली व्हॉट्सअपवरती मेसेज करा, स्क्रीनवरती तुम्हाला व्हॉट्सअपचा नंबर दिसतोय। प्रश्न एक, अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। यामध्ये पहिला आहे, ब्राझीलच्या आग्नेय भागात प्रामुख्याने टिंबटिंबू वस्ती आढळते। तर विद्यार्थी मित्रांनो, ब्राझील जर तुम्ही आपलं इयत्ता 10वीचं भूगोलचं पाठ्यपुस्तक आढळलं किंवा तुम्ही ते जर बघितलं तर त्यामध्ये तुम्हाला सर्वात जास्त ब्राझील आणि भारत यावरतीच ते धडे आहेत आणि त्यावरतीच प्रश्न विचारले जातात। प्रश्न एक आहे, अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। ज्यामध्ये पहिलाच प्रश्न विचारला गेलेला आहे, ब्राझीलच्या आग्नेय भागात प्रामुख्याने टिंबटिंबू वस्ती आढळते। 4 पर्याय दिले असणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, मध्ये आहे तुम्हाला केंद्रित, ब मध्ये आहे तुम्हाला विखुरलेली, क मध्ये आहे तुम्हाला रेषाकृती आणि ड मध्ये आहे तुम्हाला ताराकृती। तर बघा, जो काही योग्य पर्याय असणार आहे तो तुम्हाला निवडायचा आहे आणि त्याचं उत्तर तुम्हाला तिथे लिहायचं आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला दुसरा आहे, जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश हा टिंबटिंबू होय। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला 4 पर्याय दिले आहे की जगातील टिंबटिंब हा त्रिभुज प्रदेश सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे। अ मध्ये आहे तुम्हाला चित्रबन, ब मध्ये आहे तुम्हाला राहीन, क मध्ये आहे तुम्हाला सुंदरबन आणि ड मध्ये आहे तुम्हाला रिया किनारा। जो काही योग्य पर्याय असणार आहे तो तुम्हाला निवडायचा आहे आणि ते विधान तुम्हाला लिहायचं आहे। ओके, तुम्हाला जेव्हा आम्ही बोर्डाच्या पेपरसाठी व्हिडिओज वगैरे आणणार आहे ना, त्यावेळेला सर्व IMP आणि ते तुम्हाला सोल्युशन सोबत सांगणार आहे की हा IMP क्वेश्चन आहे तर याचं उत्तर काय आहे हे देखील आम्ही तुम्हाला सांगणार आहे। त्यानंतर तिसरा आहे, ब्राझीलमध्ये लोकसंख्येची सरासरी घनता टिंबटिंब व्यक्ती प्रति चौकिमी आहे। अ मध्ये आहे 23, ब मध्ये आहे 25, क मध्ये आहे 28, ड मध्ये आहे 29। तर काय विद्यार्थी मित्रांनो, अ 23, ब आहे 25, दोघांपैकी कोणतं आहे किंवा चारींपैकी कोणतं आहे जे काही योग्य आहे ते तुम्हाला लिहायचं आहे। त्यानंतर चौथा आहे, भारतातील शेती ही प्रामुख्याने टिंबटिंब प्रकारची आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, भारतातील शेती ही कोणत्या प्रकारची आहे हे तुम्हाला सांगायचं आहे। अ मध्ये आहे निर्वाह, ब मध्ये आहे मळा, क मध्ये आहे स्थलांतरित, ड मध्ये आहे कोरडवाहू। त्यानंतर प्रश्न दुसरा आहे, योग्य जोड्या जुळवा। तर योग्य जोड्या जुळवायच्या आहेत, अ गट आहे, ब गट आहे। अ 1 मध्ये आहे तुम्हाला फुटबॉल, 2 मध्ये आहे तुम्हाला पाऊ ब्राझील, ड मध्ये 3 मध्ये आहे तुम्हाला दिल्ली, 4 मध्ये आहे पाईन। त्यानंतर क मध्ये आहे भारताची राजधानी, हिमालयीन वने, ब्राझीलमधील वृक्ष, ब्राझीलमधील खेळ, फुटबॉल। तर विद्यार्थी मित्रांनो, फुटबॉल जो काय आहे तो आहे ब्राझीलमधील खेळ। त्यानंतर पाऊ ब्राझील म्हणजे काय? ओके, त्यानंतर आहे दिल्ली आहे भारताची राजधानी, पाईन हिमालयीन वने आणि त्यानंतर पाऊ ब्राझीलमधील वृक्ष। ओके, पाऊ ब्राझील म्हणजे ब्राझीलमधील वृक्ष। तुम्हाला या जोड्या जुळवायच्या आहेत। ओके, त्यानंतर टिपा लिहा, कोणत्याही 2 टिपा लिहायच्या आहे। भारत व ब्राझील लिंग गुणोत्तर यावरती टिपा लिहायच्या आहेत, 4 गुणांसाठी आहे। 2 मार्काला टिप आहे ही, पर टिप तुम्हाला 2 मार्काला आहे। सो तुम्हाला यावरती जास्तीत जास्त मुद्दे कव्हर करायचे आहे, म्हणजे कमीत कमी तुम्ही 7 ते 8 ओळी लिहिण्याचा प्रयत्न करा, म्हणजे ते 2 मार्क तुम्हाला मिळतील। त्यानंतर भारत व ब्राझील नागरीकरण आणि तिसरा आहे तुम्हाला प्रमाण वेळेची उपयोगिता। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न 4, नकाशात माहिती भरा व सूची तयार करा, कोणतीही 4। आता बघा, यामध्ये तुम्हाला नकाशा दिलेला असणार, हा प्रश्न चौथा आहे ना, त्यासाठी तुम्हाला पुरवणी जाणार, ज्यावरती नकाशा असेल आणि त्यामध्ये ही माहिती तुम्हाला भरावी लागणार आणि सूची तयार करावी लागणार। पहिला आहे भारताची सदाहरित वने, दुसरा आहे पानझडी वने, तिसरा आहे काटेरी झुडपी वने, चौथा आहे हिमालयीन वने, 5वा आहे समुद्रकाठांची वने, 6 मध्ये आहे तुम्हाला निम सदाहरित वने। त्यानंतर प्रश्न चौथा आहे, ब्राझीलच्या नकाशाचे वाचन करून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा। आता नकाशा दिला विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही नकाशा बघू शकता आणि त्याखाली जे काही प्रश्न दिले आहेत त्यांची उत्तरे तुम्हाला लिहायची आहेत। बघूयात आपण काय प्रश्न आहेत। पहिला आहे विद्यार्थी मित्रांनो, सर्वाधिक नागरीकरण झालेली राज्य कोणती? सर्वप्रथम तुम्ही नकाशा वाचा। ओके, सर्वाधिक नागरीकरण झालेली राज्य कोणती? आता बघा विद्यार्थी मित्रांनो, सूची दिलेली आहे, इकडे आहे 91 ते 100, त्यानंतर 81 ते 90, 71 ते 80, 61 ते 70, 51 ते 60। ओके, आता बघूयात आपण 51 ते 60। पण इथे आता कसं हे PDF स्कॅन केलेलं आहे, त्यामुळे हे थोडंसं कळणं आपल्याला अवघड आहे, परंतु इथे लगेच दिसून येतं आपल्याला ॲमेझॉनस, त्यानंतर आहे पावा, त्यानंतर आहे रोराइमा, त्यानंतर आहे
माटो ग्रोसा, गोया, साओ पावलो, रिओ ग्रांडो दो सुल, जे काही आहेत विद्यार्थी मित्रांनो हे जास्त सर्वाधिक नागरीकरण झालेली राज्य आहेत. त्यानंतर कोणत्या राज्यांमध्ये नागरीकरण कमी झाले आहे? बघा आता हे जे काही दिसतंय 51 ते 60, बघा तुम्ही कलर बघा, जसं की बघा इथे कमी आहे, तर इथे नाव तर दिलं नाही, परंतु कोणतं कमी आहे, जसं की पारा झालं, त्यानंतर आहे तुम्हाला मारानाहो, त्यानंतर आहे पियाउई, म्हणजे या राज्यांमध्ये कमी नागरीकरण झालेलं आहे. त्या राज्यांची तुम्हाला नावे लिहायची आहे. त्यानंतर आहे सियारातील नागरी लोकसंख्येत प्रमाण किती आहे? सियारातील नागरी लोकसंख्येचे प्रमाण किती आहे? त्यानंतर चौथा आहे 91 ते 100 नागरीकरण लोकसंख्या कुठे आढळते? त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पाचवा, दक्षिण अटलांटिक महासागराजवळ नागरी लोकसंख्येचे प्रमाण तुलनात्मक कशी आढळते? त्यानंतर प्रश्न पाचवा आहे भौगोलिक कारणे लिहा. कोणती 2 भौगोलिक कारणे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लिहायची आहे? ज्यामध्ये पहिला आहे भौगोलिक कारणे अत्यंत उपयुक्त असतात, त्यामुळे तुम्ही जे काही 21 अपेक्षित संच म्हणजे जे काही अपेक्षित वगैरे घेतले असतील विद्यार्थी मित्रांनो प्रश्नसंच, त्यामधील भौगोलिक कारणे सर्व वाचा, IMP काढा आणि ते तुम्ही वाचा, त्याला ॲनालायसिस करा, त्यानंतर तुम्हाला ते लिहिण्यासाठी सोपं जाईल. परंतु बोर्ड परीक्षेसाठी तुम्हाला हे विचारलं जातं भौगोलिक कारणे, आणि हे अगदी उपयुक्त असतं, कारण 6 मार्काला एक भौगोलिक कारण तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो 3 गुणांसाठी असतं. 4 दिले असतं, त्यापैकी कोणती 2 लिहायची आणि तुम्हाला 6 गुण मिळतील. परंतु भौगोलिक कारण लिहित असताना ते कमीत कमी 9 ते 10 ओळींमध्ये लिहा. जेवढं तुम्हाला ते एक्सप्लेन करते, जेवढं ते तुम्हाला मांडता येईल तेवढं ते मांडून लिहिण्याचा प्रयत्न करा, आणि फक्त तुम्ही पाठ करून जाऊ नका, त्याला ॲनालायसिस करा, त्याला समजून घ्या आणि देणंच तुम्ही ते सोडवा. ओके, जाऊया पुढे. यामध्ये आपल्याला पहिलं दिलं आहे देशाच्या सर्वांगीण विकासासाठी वाहतूक मार्गाचा उपयोग मार्गाचा विकास उपयुक्त ठरतो. त्यानंतर दुसरा आहे भारत व ब्राझील या दोन्ही देशांमध्ये मिश्र अर्थव्यवस्था आहे. त्यानंतर तिसरा आहे हिमालयाच्या उंच भागात वनस्पतींची संख्या विरळ आढळते. त्यानंतर चौथा आहे ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षाव होत नाही. तर बघा या जे काही भौगोलिक कारणे लिहायचे हे जे काही आपल्याला दिलं आहे त्यांची भौगोलिक कारणे तुम्हाला लिहायची आहे. प्रश्न 6वा विद्यार्थी मित्रांनो, ज्यामध्ये तुम्हाला अ सोडवा किंवा तुम्ही आ सोडवा. ओके, एक तर तुम्ही अ सोडवा किंवा आ सोडवा, तुम्हाला गुण आहे त्यासाठी 6. ओके, बघूयात आपण अमध्ये दिलं आहे पुढील सारणीत ब्राझीलमधील पर्जन्यमानाचे प्रमाण दिले आहे. ही सांख्यिक माहिती वापरून स्तंभालेख तयार करा व पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. आता बघा ब्राझील वार्षिक सरासरी पर्जन्यमान मिमीमध्ये दिलेलं आहे. प्राकृतिक विभाग ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो वार्षिक सरासरी पर्जन्यमान ॲमेझॉन नदीचे खोरे 2000, पॅराग्वे पॅराना खोरे 1500, ब्राझील उच्चभूमी 600, किनारा प्रदेश 1200. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पहिला ब्राझीलमधील सर्वाधिक वार्षिक सरासरी पर्जन्यमान कोठे आहे? त्यानंतर दुसरा आहे तुम्ही काढलेल्या आलेखातील अक्ष काय दर्शवितो? त्यानंतर तिसरा आहे ब्राझील उच्चभूमीचे पर्जन्यमान किती आहे? जर तुम्हाला हे सोडवताच नसेल तर तुम्हाला किंवा म्हणून दिलेला आहे प्रश्न 6. खालील आलेखाचे वाचन करून त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आता आलेख दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो ब्राझील आंतरराष्ट्रीय पर्यटक संख्या, भारत आंतरराष्ट्रीय पर्यटक संख्या. आता पहिला दिलेला आहे तुम्हाला 1995 साली कोणत्या देशांमध्ये अधिक पर्यटन आले? 1995 साली विद्यार्थी मित्रांनो कोणत्या देशामध्ये अधिक पर्यटन आले? बघा आता तुम्हाला कशा पद्धतीने ते ओळखायचं. 2000 बघूयात आपण. 2000 कोणत्या देशामध्ये आलेत विद्यार्थी मित्रांनो? ब्राझील. ओके, ब्राझीलमध्ये आलेत. बघा ब्राझीलचं जे काही डॅश आहे ती वरती आहे, लाईन जी आहे तिथे वरती आहे, तर ब्राझीलमध्ये आलेत 2000 साली. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो कोणत्यामध्ये विचारलेलं आहे? सर्वप्रथम 1995 साली कोणत्या देशामध्ये अधिक पर्यटक आलेत? 1995 मध्ये कोणत्या देशामध्ये आलेत विद्यार्थी मित्रांनो? 1995 मध्ये देखील ब्राझीलमध्येच आहे. 2000 साली देखील ब्राझीलच आहे. ओके, आणि त्यानंतर कोणत्या वर्षापासून भारतामधील परदेशी पर्यटकांची संख्या वाढलेली दिसते? कोणत्या दिसते विद्यार्थी मित्रांनो? 2005. ओके, 2005 पासून वाढलेली दिसते किंवा 2000 पासूनच वाढलेली दिसते, आपल्याला वाढत जाते ती, आणि ग्राफ खूपच हायली जातोय. त्यानंतर 2015 साली दोन्ही देशांतील परदेशी पर्यटकांची संख्या किती होती? त्यांतील फरक सांगायचा आहे. त्यानंतर 5 आहे 2010 नंतर भारतातील परदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणावर वाढण्यामागचे कारण काय असावे? म्हणजे 2010 नंतर भारतातील जे काही पर्यटक आहेत ते मोठ्या प्रमाणात वाढलेत बघा डायरेक्टली इथपर्यंत. तर त्याचं कारण काय असावं? जसे की कारणे भरपूर असतात. भारताने अनेक विकास केलेत, अनेक नवनवीन पर्यटनाच्या जागा केल्यात, पर्यटनाच्या जागांमध्ये जिथे पर्यटक येतात तिथे अनेक सुधारणा केल्यात, स्वच्छता ठेवली, त्या कारणास्तव ते आले. जे काही तुम्हाला मांडता येणार आहे ते तुम्हाला मांडायचं आहे. ओके, त्यानंतर आहे स्पष्ट करा. प्रश्न 7 आहे स्पष्ट करा अजस्र कडा. पहिला आहे अजस्र कडा, दुसरा आहे भारतातील वने. क मध्ये आहे तुम्हाला द्विकल्पीय नद्या. ओके, ज्याही विद्यार्थी मित्रांनो यामध्ये बघा 8 गुण दिलेले आहेत, पण 8 गुणांसाठी कमीत कमी तुम्हाला 1 पानभर किंवा 1.5 पानभर 2 पानभर उत्तर इथे अपेक्षित आहे, तेव्हा तुम्हाला ते 8 गुण मिळतील. अजस्र कडाबद्दल टिप लिहिताना किंवा स्पष्ट करताना ते परिपूर्ण मुळातून एकदम पहिल्या मुद्द्यापासून तुम्हाला ते एक्सप्लेन करायचं आहे. त्यामध्ये काही मिस आउट व्हायला नको, आणि जर मिस करतायत तुम्ही तुमच्याकडनं काहीतरी चुकतंय तर तुम्ही काय करा, तुमच्या मनाने त्यामध्ये तुम्हाला जर आठवत नसेल तर काहीतरी त्याबद्दल थोडीशी विशेषणं वगैरे लावून तुम्ही तिथे स्टोरी बनवा डायरेक्टली आणि लिहिण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर आहे भारतातील वने, आणि कमध्ये आहे तुम्हाला द्विकल्पीय नद्या.
तुम्ही फक्त लिहिण्याचा प्रयत्न करा, जे काही तुम्हाला मांडता येतं ते तुम्ही मांडा. आणि विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने ही सराव परीक्षा किंवा पूर्वपरीक्षा 2024ची प्रश्नपत्रिका इथे समाप्त झालेली आहे. व्हिडिओशी रिलेटेड तुमचा काही प्रश्न असेल, काही डाऊट असेल, तुम्ही कमेंट करून विचारू शकता. अशाच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. तुम्ही फक्त त्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा. जेव्हा तुमचे बोर्डाचा पेपर असणार आहे, मराठी असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल, एक्सपेक्टेड क्वेश्चन्स विद्यार्थी मित्रांनो कोणते क्वेश्चन्स येऊ शकता, विचारले जाऊ शकता, ते आम्ही घेऊन येणार आहे. ओके. आणि तसेच तुमच्यासाठी नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ तर येतच असतात. आणि बघा, आम्ही फक्त इयत्ता 10वीला नाही, 12वीलाही व्हिडिओज आणणार आहे, 11वीलाही व्हिडिओज आणणार आहे, 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांना सर्वांसाठी व्हिडिओज आणणार आहे. सो तुमचं फक्त कार्य एवढं आहे की तुम्ही व्हिडिओजला शेअर करा, लाईक करा, कमेंट करा, जेवढं शक्य होईल तेवढं. तुमचा इंग्रजीचा पेपर असेल, आम्ही रायटिंग स्किल, IMP क्वेश्चन्स, कोणते प्रश्न येणार आहे, सर्व घेऊन येणार आहे. नवनवीन प्रश्नपत्रिका तुमच्यासाठी सरावासाठी घेऊन येणार आहे. बोर्डाच्या पेपरची परिपूर्ण तयारी आम्ही करून घेणार आहे. गुगलमध्ये तुमचे भौगोलिक कारणे लिहा, MCQ प्रश्न सर्व काही सोडून घेतलं जाणार आहे. तुम्ही फक्त काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशनवरती सेट करायचं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमचा बोर्डाचा पेपर संपल्यानंतर तुम्ही MSCIT वगैरे क्लासेस लावत असता, तर आम्ही एक ऑनलाईन कोर्स ठेवणार आहे, ज्याची फी फक्त 1000 रुपये असणार आहे. आणि 10 ते 15 दिवसाचा कोर्स असेल, ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो मिनी कोर्स असणार आहे. तो ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आम्ही तुम्हाला हाऊ टू अर्न मनी ऑनलाईन, सोशल मीडियाच्या मार्फत पैसे कसे कमवायचे असतात किंवा कसे कमवले जाते हे सर्व शिकवणार आहे. त्यानंतर बेस्ट कम्युनिकेशन स्किल, मराठी, हिंदी अँड इंग्लिश, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वोत्तम भाषा कौशल्य आम्ही शिकवणार. संभाषण कौशल्य, मराठी असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल, या सर्व भाषांमध्ये आम्ही तुम्हाला ते शिकवणार आहे. त्यानंतर तिसरं मोस्ट इम्पॉर्टंट आहे बिझनेस स्ट्रॅटेजी, टिप्स अँड ट्रिक्स, ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आम्ही तुम्हाला नेटवर्क मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग, त्याला सोशल मार्केटिंग देखील म्हणतात. आणि त्यानंतर असणारे विद्यार्थी मित्रांनो तुमचं जे की आहे विद्यार्थी मित्रांनो तुमचं फेवरेट अप्लाइड मार्केटिंगबद्दल देखील आम्ही तुम्हाला खूप काही शिकवणार आहे, खूप काही सांगणार आहे. आणि तुम्हाला हजारो अर्निंग सोर्स आम्ही अवेलेबल करून देणार आहे. सो तुम्ही फक्त त्या कोर्सला जॉईन करायचं आहे. याबद्दल अधिक माहिती तुम्हाला हवी असेल तर जो काही स्क्रीनवरती नंबर दिसतोय तिथे तुम्ही टेक्स्ट करा, मेसेज करा. ओके. तर भेटूया विद्यार्थी मित्रांनो आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.